मी समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीकडे आपण मूव्ह करूयात. ग्रेट. आता नवीन लोकांना ॲक्सेस देणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. सो हा आजच्या क्लासचा आपले जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. आता सर्वप्रथम बघा, आज जबरदस्त संध्याकाळच्या वेळेला मूव्ह आलेली आहे आणि मी अनफॉर्च्युनेटली थोडंसं बाहेर असल्यामुळे माझ्याकडून अख्खी मूव्ह मिस झालेली आहे. सो मुवमेंट कशाप्रकारे आलेली आहे ती या ठिकाणी पहिले आपण समजून घेऊयात की काय मुवमेंट आज आलेली आहे आणि या मुवमेंटमुळे काय मार्केटमध्ये ॲक्शन घडलेली आहे. ही ॲक्शन सर्वप्रथम आपण समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कॉन्सेप्टकडे येऊयात. सो सुरुवातीपासून मी तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युली आज गोल्डच्या चार्टमध्ये काय झालेलं आहे. सो या ठिकाणी मी 1 डे टाइम फ्रेमवरती गोल्ड घेतलेला आहे आणि आज जी न्यूज येणार आहे त्या न्यूजच्या अगोदरच गोल्डमध्ये जबरदस्त मुवमेंट आलेली आहे. बघू शकता 1 डेवरती किती जोरदार कॅन्डल या ठिकाणी प्रिव्हियस डे हाय म्हणजे जेवढे पण हाय होते ते सगळं ब्रेक करून जबरदस्त 1 वे मुवमेंट या ठिकाणी आलेली आहे. याला मी घेतो मोस्टली 4 आवर टाइम फ्रेमवरती. आता 4 आवर टाइम फ्रेमवरती बघा, ॲज युजली मी रात्रीच्या आपण क्लासमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी खालच्या बाजूला लिक्विडिटी बनते आणि जवळजवळ 4-4 तासाच्या 4 कॅन्डल या ठिकाणी लिक्विड होत होत्या म्हणजे एका रेंजमध्ये अडकले होते. एक प्रॉपर ऑर्डर ब्लॉक क्रिएट झाला आणि त्यानंतर एक मॅसिव्ह पॅसिव्ह जबरदस्त ब्रेकआउट या ठिकाणी आलेला. गेली 8 तास नॉन स्टॉप गोल्ड या ठिकाणी बुल रनमध्ये सध्या चालू आहे. आता याच्या ठिकाणी आपण घेऊयात 1 हावर टाइम फ्रेमवरती. आता हावर टाइम फ्रेमवरती बघू शकता की डबल लिक्विडिटी स्वीप या ठिकाणी झालेला आहे आणि एक्झॅक्टली लिक्विडिटी स्वीप झालेला आहे. त्याचबरोबर एक पॅटर्न बनलेला आहे हावर टाइम फ्रेमवरती, त्याला आपण म्हणतो डबल बॉटम पॅटर्न. सो डबल बॉटम पॅटर्नचा ब्रेकआउट देऊन ते वर गेलेला आहे, त्याला ब्रेकआउट स्ट्रक्चर पण तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर 15 मिनिटाचा चार्ट फ्रेम म्हणजे कुठं पण तुम्हाला या ठिकाणी एंट्री होती. आता अशा प्रकारचे जे ट्रेड आहेत ते पकडा की 10 दिवसातून 2 ट्रेड येतात. 1 वे ट्रेड म्हणजे सरळ एकतर धाड 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 वर जाईल किंवा धड 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 खाली येईल. असे 1 वे ट्रेड आहे ज्याच्यामध्ये लिक्विडिटी स्वीप किंवा आपण जे एक्सेप्टेशन करतो तसं न होता ते एकदम 1 वे वरती जातं. असे ट्रेड 10 मधले 2 वेळा येतात. 8 वेळा तर लिक्विडिटी स्वीपच होईल, जे की मी तुम्हाला कॉन्सेप्ट पुढं व्यवस्थित शिकवणार आहे. सो डाऊन साईडची लिक्विडिटी आणि प्रॉपरली स्वीप केली आहे, ब्रेकआउट देऊन वर गेलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने बघा हे ट्रेडिंग किंवा ॲनालिसिस अतिशय इझी आहे. तुम्ही जर पूर्वी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केलेलं असेल, ऑप्शन ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग किंवा स्टॉक्समध्ये, तर तुम्हाला हे ट्रेडिंग अतिशय सोपं जाणार आहे. खूप आणि खूप सोप्या पद्धतीने हे ट्रेडिंग तुम्हाला करता येणार आहे. आता तुम्हाला आपण समजून घेत की या ठिकाणी ज्या न्यूज असतात त्या न्यूजचा इम्पॅक्ट कशा प्रकारे येतो एकदम सोप्या भाषेत क्विकली समजावून सांगतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउझरवरती यायचं आहे आणि ब्राउझरवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे फॉरेक्स फॅक्टरी. ओके, सो फॉरेक्स फॅक्टरी असं तुम्हाला सर्च करायचं आहे. हे एकदाच सगळ्या न्यूज काढून ठेवा आणि तुम्हाला न्यूज माहीत पाहिजे, कारण न्यूजच्या वेळेला एकदम जोरदार अपसाईड किंवा डाऊन साईड कुठल्याही बाजूला एक तुफान आणि जोरदार मुवमेंट येत असते. सो ही मुवमेंट तुम्हाला जर कॅच करायची असेल, अशा प्रकारचे मुवमेंट कॅच करायचे असतील, तर तुमचं मार्केटवरती लक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे लक्ष तुमचं मार्केटवरती असेल तरच तुम्ही अशा प्रकारच्या न्यूज या ठिकाणी कॅच करू शकता. सो फॉरेक्स फॅक्टरी नावाची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता की माझ्यासमोर सगळ्या न्यूज आलेल्या आहेत. जर तुमच्याकडे असं येत नसेल तर काय करायचं, वरच्या बाजूला तुम्हाला काय मेनू दिसतात बघा, फोरम, ट्रेड्स, न्यूज, कॅलेंडर, मार्केट. याच्यामध्ये कॅलेंडर नावाच्या मेनूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर ऑटोमॅटिक कॅलेंडर वाईज म्हणजे डेट वाईज न्यूज या ठिकाणी येतील. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं बघा, आज 19 तारीख आहे आणि 19 तारखेला ज्या डार्क रेड कलरमधल्या न्यूज आहेत त्याच न्यूज तुम्हाला बघायच्यात, बाकीच्या न्यूज बघायची गरज नाही. आता या ठिकाणी डार्क रेड कलरमध्ये आज सकाळी 11:30 वाजता न्यूज होती, जी की CPI डेटा येणार होता. आता CPI म्हणजे तुम्हाला काय माहित नसेल, याला कॉपी करा, ChatGPTवर पेस्ट करा, CPI म्हणजे काय समजून जाईल. पण ही न्यूज जी आहे ती कुठल्या करन्सीमध्ये आलेली आहे, GBP म्हणजे ग्रेट ब्रिटन पाऊंड. म्हणजे ही ब्रिटनच्या मार्केटची न्यूज आहे, जी की आपल्याला उपयोगाची नाही. आपल्याला न्यूज पाहिजे USD, युनायटेड स्टेट्स डॉलर. तर USDची न्यूज पाहिजे आणि ती पण पाहिजे डार्क रेड कलरमध्ये, तिथं इम्पॅक्ट येईल. आता आज जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर आज रात्री बरोबर 11:30 वाजता डार्क रेड कलरची न्यूज आहे, FOMC मीटिंग चे मायन्यूट्स या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट आज रात्री 11:30 वाजता म्हणजे 11:29 तुम्हाला सुपर डुपर एक इम्पॅक्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यात जागावं लागेल थोडंसं तुम्हाला 11:30 वाजेपर्यंत आणि 11:30 म्हणजे 11:29 ते 11:35 11:40 पर्यंत 20-30 मिनिट सुपर राहणार आहेत एकदम. एकदम वरती जाईल जोरात किंवा खाली येईल. आता थोडीशी मला वाटते की न्यूज जरा लीक झालेली असावी. जर हे जे मायन्यूट्स आहेत किंवा ही जी न्यूज आहे ही जर बॅड असेल म्हणजे न्यूज जर खराब असेल तर ह्याच्यामुळे काय होतं, डॉलर या ठिकाणी स्ट्रॉंग होतो आणि याच्यामुळे मार्केट धाड 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 वरती जातं. जसं की आता दिसतंय की सध्या मला वाटतं की जो डेटा येणार तो डेटा खराब येणार आहे आणि डेटा खराब येणार आहे म्हणून मार्केट आता बघा घोडदौड करत आहे. बुलिश झालेलं आहे, ते वरती निघालेलं आहे आणि न्यूज जर या ठिकाणी चांगली आली म्हणजे अमेरिकेच्या बाजूने जर न्यूज आली तर ते वीक होतं. आता ही बॅड न्यूज असावी, पण आपल्याला काय घेणं देणं नाही आहे. न्यूज चांगली आहे खराब आहे याच्या खोलात शिरत बसू नका. डार्क रेड कलर जर साईन आलेला आहे तर या ठिकाणी न्यूज आहे आणि न्यूजवरती मोठ्या लेवलचं ट्रेडिंग लोक करत असतात.
आता याच्यामध्ये आपल्यासारख्या सामान्य ट्रेडरचं काय होतं तुम्हाला सांगतो. एक तर तुमचं अकाउंट जे आहे ते झालं तर एकदम हिरो होईल किंवा झिरो होईल. ज्या पद्धतीने तुम्ही निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये हिरो ट्रेडिंग केलेलं असेल त्या पद्धतीची तर काही ती अवस्था तुमची बनेल. आता याच्यामध्ये तुमचं जे मार्जिन असतं, जसं की तुम्ही 0.01चा एक गोल्डचा लॉट जर खरेदी करायला गेला, ज्याची साईज असेल 0.01 जो सगळ्यात बेसिक आहे, तो तुम्हाला $10 ते $12 मिळत असतो जनरली. पण न्यूजच्या वेळेला हा तुम्हाला $50 ते $60 मिळतो. म्हणजे मार्जिन तुमचं इन्क्रीज केलं जातं. लॉट साईज तुम्ही कमी करावं त्यासाठी हे ब्रोकर लोकं करतात. त्याचबरोबर याचे जे चार्जेस असतात, त्याला आपण स्प्रेड म्हणतो. तो स्प्रेड पण या ठिकाणी मोठा लागतो न्यूजच्या दरम्यान. त्यामुळे न्यूजमध्ये ट्रेडिंग अव्हॉइड करावं असं पण खूप एक्सपर्ट लोकं याच्यामध्ये म्हणतात. आणि काही लोकं फक्त न्यूजमध्ये ट्रेड करून पण अकाउंट साईज त्याची डबल टिबल करत असतात. सो तुम्ही तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट पण पर्यंत करू शकता न्यूजमध्ये, किंवा तुमचं अकाउंट जे आहे तो तुम्ही झिरो करू शकता. ह्या 2 पैकी कुठली तर गोष्ट या ठिकाणी होत असते, लक्षात ठेवायचं. सो आज रात्री 11:30 वाजता न्यूज आहे. ह्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती AUD म्हणजे ऑस्ट्रेलियाची न्यूज आहे. ती काय तुमच्या कामाची नाही. 20 तारखेला उद्या. त्यानंतर 20 तारखेला कुठली नाही. 21 तारखेला अजिबात कोणती न्यूज नाही आहे. त्यानंतर सॅटर्डेला जर आपण आलो तर मोरमध्ये जाऊ. तिथं 22 तारखेला आपण न्यूज बघूयात. 22ला सुट्टी आहे. 23ला पण कुठली न्यूज नाही आहे. 25ला पण कुठली न्यूज नाही आहे. 26ला ऑस्ट्रेलियाची बघा. 26 तारखेला 26 ऑगस्टला वेन्सडे म्हणजे पुढच्या बुधवारी या ठिकाणी अजून एक तुम्हाला न्यूज येते. संध्याकाळी 6 वाजता USDच्या डबल न्यूज आहेत. म्हणजे जोरात इम्पॅक्ट येणार आहे. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता तुमचं अकाउंट एकतर जबरदस्त जाऊ शकतं किंवा जबरदस्त खाली जाऊ शकतं. मग याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज काय काय आहे ते तुम्हाला मी पटापट समजू शकतो, की न्यूजमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. तर 2-3 प्रकारची लोकं या ठिकाणी काम करतात. काही लोकं काय करतात, की एक वेगळं अकाउंट बनवतात. तुम्ही 2-3 अकाउंट स्टार ट्रेडरमध्ये स्वतःची 4 अकाउंट बनवू शकता. सो तुम्ही तुमचा अजून एक अकाउंट स्टार ट्रेडरमध्ये बनवू शकता त्याच आयडी खाली, आणि त्या अकाउंटमध्ये सेपरेट फंड डिपॉझिट करा किंवा याच्यातला फंड तुम्ही तिकडे ट्रान्सफर करू शकता. समजा तुमचं $150 अकाउंट असेल तर $20-30 तुम्ही दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. आणि त्या 20-30 तुम्ही याच्यामध्ये एक हिरो टाईप ट्रेड न्यूजमध्ये करू शकता. तुमच्या मेन अकाउंटमधून तुम्ही न्यूजला ट्रेड करू नका. अदरवाईज तुमचं अकाउंट वाईप आउट होऊ शकतं, म्हणजे झिरो होऊ शकतं. त्याला ड्रॉडाऊन होणं पण म्हणतात. तुम्ही फक्त याच्यामध्ये जर दुसऱ्या एखाद्या अकाउंटमधून जर त्यामध्ये ट्रेड केला तर तुमच्यासाठी सेफ्टी प्रोव्हाईड होते. ही झाली पहिली पद्धत जी की तुमच्यासाठी सेफ आहे. थोडीशी रिस्की पद्धत सांगतो काय आहे. बरेच जण काय करतील, 2 अकाउंट वापरतात. एका अकाउंटमध्ये बाय करतात, एका अकाउंटमध्ये सेल करतात, एक मोठा एस-एल लावतात. कारण एक वन वे कुठं तर वर किंवा खाली ते जात असतं. तर असे पण उद्योग करणारे काही लोक आहेत. म्हणजे एका अकाउंटमध्ये बाय करतील, एका अकाउंटमध्ये सेल करतील. आता तुम्ही आजच्या क्लासमध्ये या ठिकाणी थोडंसं चेकआउट करा, की तुम्हाला नेमकं काय करता येतंय, कशाप्रकारे करता येतंय. आज रात्री 11:30ची जी न्यूज आहे, त्या न्यूजमध्ये तुम्ही सर्वांनी ट्रेड करण्याचा एक ट्राय करा. तुम्हाला ट्रेड करायला जमतोय का? तर तुम्ही सर्वांनी काय करा, या वेबसाईटचं नाव तुम्हाला कळावं म्हणून याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण तुम्ही मला माहिती आहे वही कोणी घेऊन बसलेलं नसणार आहे. नोट्स कुणी बनवत असणार आहे. तर याचा पडदेशी स्क्रीनशॉट घ्या. मी 10 सेकंद वेट करतो. सर्वांनी या वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ओके. तर फॉरेस्ट मार्केटमध्ये काय करायचं बघा. फॉरेस्ट मार्केटमध्ये जास्त वेळ पॅव्हिलियनमध्ये बसायचं नाही. पटदिशी ग्राउंडवरती उतरा, बॅट हातात घ्या आणि बॅटिंग चालू करा. बाहेर नेऊन वाट बघत बसू नका, की काय करू, काय करू, काय करू. ट्रेडिंग चालू करा. फक्त ट्रेडिंग करताना 3 गोष्टीची तुम्हाला या ठिकाणी फॉरेक्समध्ये काळजी घ्यायची आहे. काय? पहिली गोष्ट, लॉट साईज लिमिटेड ठेवा. छोट्या लॉट साईजनं ट्रेड करायचं. डिफाईन्ड लॉट साईज पाहिजे. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स देईन पुढं. दुसरी गोष्ट, याला स्टॉप लॉस मस्ट आहे. टू बी मस्ट आहे. विदाउट स्टॉप लॉस मग ट्रेडच करू नका. तुम्ही जर या फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये म्हणजे गोल्डमध्ये जर स्टॉप लॉस लावत नसाल तर याचा अर्थ तुमच्या गाडीला ब्रेक फेल झाला आहे, गाडी लागलेली आहे, जोरात उताराला, तीव्र उताराला गाडी लागलेली आहे आणि ब्रेक फेल झालेला आहे. तुमचा ॲक्सिडेंट कन्फर्म आहे. त्याच्यामुळे याला स्टॉप लॉस पाहिजे आणि लिमिटेड म्हणजे दिवसाचे 4 ते 5 ट्रेड करा. त्यापेक्षा मोठे ट्रेड करू नका. 4 ते 5 मॅक्स ट्रेड पाहिजे तुमचे. विदाउट स्टॉप लॉस जायचं नाही. हे 3 रूल जर तुम्ही फॉलो केले तर तुमचा फॉरेक्समध्ये गॅरंटीड, इझी आणि सोपं प्रॉफिट ठरलेला आहे. जास्त मगजमारी करायची गरज नाही. खूप अवघड आहे. प्रीमियम डिके, एक्सपायरी हे ते अजिबात नाही. याच्यामध्ये इंट्राडे, स्विंग, पोझिशन, लाँग टर्म एकच आहे. तुम्ही इंट्राडेला घेतलेला जो ट्रेड आहे तो तुम्ही लाँग टर्ममध्ये पण ठेवू शकता. 8, 10, 15 दिवस, महिनाभर काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त तुमचा एस-एल नाही गेला पाहिजे. स्टॉप लॉस नाही केला तर तुम्ही त्याला 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस ठेवू शकता. काहीही अडचण येणार नाही. लक्षात राहू द्या. माझ्याकडे आता असे एक्झाम्पल लागले तर ट्रेड केलेले काही ट्रेडर मला भेटतात, कॉल करतात. एक तर मला असा कार्यकर्ता भेटला की त्याने ₹12,000 1 महिन्यामध्ये ₹4,00,000 केलेले आहेत. फक्त त्याने ट्रेड घेतला, त्याला होल्ड केला, विकला, होल्ड केला, विकला, होल्ड केला. 8-8 दिवसाचं होल्डिंग तो करत होता. 1 महिन्यामध्ये त्याचे जवळ ₹4,00,000 प्लस झालेले आहेत. म्हणजे पकडा $4,000 त्याने केलेले आहेत. साधारणपणे $120. सो खूप सारे असे एक्झाम्पल्स आपल्याला येत आहेत. सो एकदम वाहती गंगा आहे. तुम्ही हात धुवून घ्या. फक्त प्रॉपर रूल्स, रेग्युलेशन आणि एक चांगली वर्केबल स्ट्रॅटेजी पाहिजे. वर्किंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, 10 मधले 7 ट्रेड बरोबर येत असतील आणि 3 ट्रेड चुकत असतील तर स्ट्रॅटेजी एकदम चांगली आहे. फक्त चुकलेल्या ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉपर एस-एल द्यायचा आहे $10-12. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्या पुढच्या पॉईंटकडे येऊयात, की आपल्याला या ठिकाणी करन्सीला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बऱ्याच जराचं हे कन्फर्मेशन आहे बघा आणि नंतर आपण मग MT5 कडे जाऊयात.
न्यूज कशा बघायची सर्वांना कळालं, की फॉरेक्स फॅक्टरीवरती जाऊन एकदा सगळ्या न्यूजच्या तारखा लक्षात ठेवा, की कुठल्या-कुठल्या तारखेला न्यूज आहे आणि न्यूजमध्ये इम्पॅक्ट येतो. आज संध्याकाळी 11:29ला तुम्ही MT5ला ट्रेड चेक करा, कशाप्रकारे ट्रेड करायचं आहे. आता करन्सीमध्ये एक थोडंसं करन्सीचं कन्फ्युजन खूप जणांचं आहे. कारण माझ्याकडे जे फिजिकल क्लासरूममध्ये जे स्टुडंट्स येत आहेत त्यांना पण हे कन्फ्युजन आहे. तर ते कन्फ्युजन थोडंसं आपल्याला या ठिकाणी दूर करायचं आहे. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट काय सांगतो बघा. आता तुमचं जे पण ब्रोकर आहे, आता आपला जो ब्रोकर आहे त्याचं नाव आहे स्टार ट्रेडर. ठीक आहे, आपण स्टार ट्रेडरमधून या ठिकाणी ट्रेड करतोय. तर काय करायचं बघा, सर्वांनी लक्ष द्या. स्वतःहून मनाने स्टार ट्रेडरचं ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू नका किंवा स्टार ट्रेडरच्या वरती अकाउंट स्वतःहून काढू नका. आपल्या लिंक थ्रू तुम्ही अकाउंट काढलं तरच तुम्हाला या हे आय बी मला माहीत नाही आय बी काय असतं ते, पण आय बी म्हणजे हे वरचे जे ब्रोकर आहेत, सब ब्रोकर, ते तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट करू शकतात. अदरवाईज या लोकांचा सपोर्ट मिळणार नाही, कारण यांना काय तर 4 पैसे आपल्याकडून मिळतात म्हणून तर हे लोक आपल्याला सपोर्ट करतात, लक्षात राहू द्या. त्याच्यामुळं तुम्हाला स्टार ट्रेडर त्यांच्या आय बी खाली म्हणजे मी दिलेल्या लिंक थ्रूच तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे. तो सपोर्ट डिपॉझिट विड्रॉल अकाउंट फ्रीज होणं असल्या गोष्टी होणार नाहीत. त्याच्यामुळे स्टार ट्रेडरवर आपल्या लिंक थ्रूच अकाउंट तुम्ही सर्वांनी ओपन करायचं आहे. हे मी पूर्वी अपस्टॉक झिरोदा एंजल वनमध्ये सांगत नव्हतो, कुठं अकाउंट काढा तिकडे काढा म्हणायचो. पण आता हे मुद्दामून सांगावं लागतंय, कारण त्यांचा सपोर्ट आपल्याला आवश्यक आहे. अदरवाईज तर आपण कार्यक्रम केला असता मनानेच. सो स्टार ट्रेडरमध्ये तुम्ही जर अकाउंट काढलं किंवा कुठल्याही ब्रोकरमध्ये अकाउंट काढलं, तर तुम्ही जे पैसे डिपॉझिट करता फोनपेने, गुगल पेने जे पैसे तुम्ही UPIच्या माध्यमातून डिपॉझिट करता, त्याचं कन्व्हर्जन होऊन ते तुमच्या अकाउंटमध्ये येतात USDमध्ये. USDलाच आपण या ठिकाणी डॉलर म्हणतो. ह्या USD फॉर्ममध्ये हे पैसे येतात आणि आपण जे ट्रेडिंग करतो ते सगळं ट्रेडिंग USDमध्येच होतं. USD म्हणजे काय, नॉर्मल डॉलर. सो आजचा रेट 95 पॉईंट समथिंग काहीतरी चालू आहे. याचा रेट जो चालू आहे तो $95 आसपास, 95 INR म्हणतो मी बघा, हे रुपीचं साईन काढतो. ₹95 हा आजच्या या ठिकाणी आपलं चालू आहे आजचा रेट. म्हणजे हा डॉलरच्या रेटनी तुम्ही या ठिकाणी काम करणार आहात. ओके, ₹95 रेट चालू आहे आजचा, 95 पॉईंट समथिंग काहीतरी आहे. सो हे USD होतं. आता तुम्ही हा USDमध्ये प्रॉफिट जनरेट केला, म्हणजे $150 अकाउंट आहे, 150 तुम्ही प्रॉफिट काढला, $300-400 तुमचं अकाउंट झालं. तुम्हाला वाटलं की सर $100-200 मला बाहेर काढायचे किंवा $500 अकाउंट पोहोचलं, तुम्हाला वाटलं की सर $300 मला बाहेर काढायचे, विड्रॉल करायचं आहे. तुम्ही नॉर्मली त्यातनं विड्रॉल मारा, $300 तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील. फक्त गव्हर्नमेंट बँक न यूज करता प्रायव्हेट बँक यूज करा. हे झालं स्टेप नंबर 1. आता तुमचं अकाउंट जर खूप मोठं झालं, म्हणजे पकडा की $1000, $1200, $1500 गेलं, तुम्ही म्हणा की सर $1000 मला सेफ विड्रॉल पाहिजे आहे, फ्रीजचं टेन्शन नको आहे मला. जर तुम्हाला ते विड्रॉल करायचं असेल तर तुम्हाला काय करन्सीमध्ये ते पैसे ट्रान्सफर करावे लागतात. त्याला म्हणतात USDT. ओके, हे एक क्रिप्टो करन्सी आहे, लक्षात ठेवा. USDT ही एक क्रिप्टो करन्सी आहे. USD वेगळं आहे, त्याला डॉलर म्हणायचं. USDT एक क्रिप्टो करन्सी आहे. याचा रेट आणि याचा रेट ऑलमोस्ट एकसारखाच चालू असतो. हे जे चालतं ते डॉलरच्या रेशोमध्ये चालतं. मग हे जे ब्रोकर आहेत, हे जे एजंट आहेत, त्यांचा हा बिझनेस आहे USDTचा. हे लोकं काय करतील, की तुम्ही जर म्हटला की सर 95चा रेट चालू आहे आणि मला माझे ₹1,00,000 मला विड्रॉल म्हणजे $1000 विड्रॉल पाहिजे. ज्याच्यामध्ये तुम्हाला यांनी द्यायला पाहिजे साधारणपणे ₹95,000 तुम्हाला द्यायला पाहिजे $1000ला. $1,000ला 95च्या रेटनं ₹95,000 तुम्हाला द्यायला पाहिजे. पण हे लोक काय करणार, हे म्हणणार की नाही, 95 रेट चालू आहे, पण तुम्हाला विकताना तुमचे जे USDT आहे ते विकताना किंवा तुम्ही भरताना ते ₹106चा रेट तुम्हाला लावतील. म्हणजे ₹10 ते महाग तुम्हाला मिळणार. म्हणजे 95च्या ऐवजी तुम्हाला जे 95,000 मिळणार आहे ते वरचे 9,500 तुम्हाला देणार आहेत, 90,000 हातात पोहोचवतील. कारण त्यांना पर ह्याच्यामध्ये 10% कमिशन काढायचं आहे USDT. आणि USDT तुम्हाला का गरजेचं आहे तुम्हाला सांगतो मी. छोटे ट्रान्झॅक्शन इंडियन रुपीजमध्ये घेऊ शकता, पण मोठे ट्रान्झॅक्शन असतील तर ते USDTमध्ये करावं लागतील. आणि USDT हे ग्लोबल करन्सी चलन आहे. तुम्ही दुबईमध्ये गेला का कुठल्याही देशामध्ये गेला, की तुम्हाला खरेदी करायचं, विक्री करायचं, कुठल्याही करन्सीमध्ये ट्रान्सफर करायचं असेल, तर तुम्हाला USDT नावाचं करन्सी गरजेचं असतं. हे USDT कसं करायचं, काय करायचं ते खूप पुढचा विषय. फक्त तुमचं कन्फ्युजन होऊ नये USD आणि USDTमध्ये, म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पुढे मी तुम्हाला हे घेणार आहे, जरा ट्रस्ट वॉलेट किंवा बाकीच्या गोष्टी घेईन. त्याच्यामध्ये तुम्हाला मी USDT काय असतं आणि त्यामध्ये कसं कन्व्हर्जन करायचं रुपयांचं USDमध्ये, USDचं लीगल वे काय आहेत, ते पुढच्या सिरीजमध्ये आपलं होणार आहे. आता आज आपल्याला या ठिकाणी MT5चा यूज करायला शिकायचा आहे. MT5चा काल आपण या ठिकाणी ॲप म्हणजे टॅबवरती बघितलं की कशाप्रकारे ट्रेड करत असतो. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे की या ठिकाणी मोबाईलवरून हे कसं करायचं आहे. सो क्विकली फक्त मला 1 मिनिटाचा वेळ द्या. 1 मिनिटामध्ये मी माझं जे प्रेझेंटेशन आहे ते या ठिकाणी मोबाईलवरून ऑन करतो. इथलं स्क्रीन शेअर आणि माईक मी ऑफ करतो आणि 1 मिनिटामध्ये मोबाईलवरून हे सगळं लॉग इन करतो.